संतुलन। मुलांनो, आपल्या पर्यावरणात अनेक अन्न साखळ्या आहेत, हे आपण पाहिलेच आहे। आणि याच अन्न साखळ्यांमुळे प्रत्येक सजीवाची अन्नाची गरज पूर्ण होत असते। या पोषक पदार्थांमुळे वनस्पतींची वाढ होते। म्हणजेच या पोषक पदार्थांमुळे वनस्पतींची वाढ होणे आणि त्यातून वनस्पतींचे अवशेष कुजून त्यापासून पोषक चक्र निसर्गात सुरूच राहते। ते पर्यावरणातील महत्त्वाचे चक्र आहे। आपल्याला माहिती आहे की जलचक्रामुळे पृथ्वीवर दिसून येणाऱ्या पाण्याच्या चक्राला ते समुद्राला मिळणे या क्रिया घडतात। सजीव श्वसनासाठी पर्यावरणातील ऑक्सिजन घेतात, तर त्यांच्या शरीरातील कार्बन डायऑक्साईड पर्यावरणात सोडतात। तर या उलट वनस्पती अन्न निर्मितीसाठी पर्यावरणातील कार्बन डायऑक्साईड घेतात आणि तयार झालेला ऑक्सिजन वातावरणात सोडतात। हे चक्रही निरंतर चालू आहे। अशाच प्रकारची इतरही चक्रे पर्यावरण किंवा सजीव निर्जीव या चक्रांमध्ये ते एकमेकांमध्ये कोणती ना कोणती देवाणघेवाण करत असतात। यामुळेच पर्यावरणातील अनेक अन्न साखळ्या अबाधित राहतात।